पुलाच्या पलीकडे गेलो जसा तशी गाडी घसरली की आवाज कसला आला मला नेमका एवढं धपकन पडल्याचा. त्यानंतर माझी नजर पुढे गेली तर साधारण एक 4 ते 5 फुटाच्या अंतरावरती मला एक प्रचंड भलं मोठं डुक्कर, अगदी पांढरं शुभ्र, जसा घोडा पांढरा शुभ्र असतो, ससा पांढरा शुभ्र असतो, असं पांढरं शुभ्र डुक्कर मला गळ्यामध्ये घालायला ताईत दिलं, पंचरंगी ताईत. आणि त्यात एक पेटी मंत्रून त्यातमध्ये काहीतरी भरून दिल्या वस्तू. मला टॉयलेट करून मागे फिरलो तर जस्ट 1 फुटाच्या अंतरावर, 1 फूट म्हणजे किती, मागे फिरलं की अगदी दडक होण्याच्या अंतरावरती 1 फुटाच्या अंतरावर माझ्यासमोर एक मुलगी उभी होती. तसं त्या मुलीचं अंग चमकत होतं, पूर्ण अंग दिसत होतं. ते दरवाजा लावून अंतरुणावर जाऊन झोपलो तर ती मुलगी माझ्या अंतरुणासमोर, मी झोपलो म्हणजे अंतरुणात पडलंच होतं खाली. मग असा मी अंतरुणात पडलो तर समोर माझ्या उभी ती मुलगी आणि म्हणजे चल मी तुला घ्यायला आले. कधी डोक्याच्या बाजूला उभी राहायची, कधी पायथ्याला उभी राहायची, चल मी तुला घ्यायला आले. की गाडी घालून आपण जीव द्यावा. बापरे. हात नाही, पाय नाही किंवा मान तुटलेला असं मोठ्या उतार्यात काय ठेवलं, लिंबू अंडं वगैरे काय गुलाल वगैरे तो उतारा केला. आणि ती मुलगी जी आहे ती त्या गावातलीच आहे, नरे गावातली. तिचं वय साधारणतः 14-15 वय आहे, 13-14-15. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लोकांना मार्गदर्शन करतात, शिकवतात. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव बाळासाहेब रघुनाथ वाजे. मी थेरगाव 16 नंबर येथे राहण्याचा आहे आणि गेले 33 वर्षापासून माझे ट्युशन क्लासेस आहे. तर ट्युशन क्लासेस मी राहटणी आणि पिंपळा सौदावर या ठिकाणी माझ्या 2 शाखा आहे आणि 5वी ते 12वीपर्यंत माझ्याकडे शिकवलं जातं. तर माझ्या ट्युशनमध्ये मी, माझी मिसेस आणि इतर 2 शिक्षक शिकवण्यासाठी आहे. तर आम्ही 4 जण मिळून संपूर्ण अकॅडमी हँडल करतो, मुलांना शिकवतो. बरं, काय कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली? तर याची सुरुवात अशी झाली दादा की माझे ट्युशन क्लासेस सुरू असताना मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला होतो. तर माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे हेड ऑफिस फुगे आहे, इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन असे त्या कंपनीचं नाव आहे. आणि त्या कंपनीचं फॅब्रिकेशन युनिट भोसरीमध्ये जे ब्लॉकमध्ये आहे. तर मी भोसरीमध्ये जे ब्लॉकमध्ये फॅब्रिकेशन युनिटला मी सुपरवायझर म्हणून होतो आणि माझे 2 सिनियर होते, 18 ते 20 कामगारही होते. आणि फॅब्रिकेशनचं काम झाल्यानंतर ते फॅब्रिकेशन जिथं सेटअप न्यायचा असतो त्या ठिकाणी आम्हाला जाऊन काम करावं लागत असे. तर मग ह्याची सुरुवात कशी झाली? तुम्हाला जे अनुभव आले ह्याची सुरुवात कशी झाली? हो सर, याची सुरुवात अशी झाली की आमच्याकडे फॅब्रिकेशन बनवल्यानंतर जिथे साईट चालू असायची तिथे जर फॅब्रिकेशनचं काम असेल तर आमच्या युनिटला तिथं जावं लागायचं. कन्स्ट्रक्शनचं दुसरं काम असेल तर ते युनिट जायचं, प्लंबिंगचं काम असेल तर प्लंबिंगचं युनिट जायचं. तर आमचं काम असलं कैची कॉलम वगैरे ते उभे करण्यासाठी आमचं युनिट जायचं. तर नरे आंबेगाव या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शनचं काम आमच्या कंपनीने घेतलं होतं आणि फॅब्रिकेशनचं युनिटचं काम असल्यानिमित्तानं माझ्याकडचे 18 ते 16 कामगार आणि मी एक आणि माझे सिनियर बॉस एक, आम्ही एवढे जण गेलो तिथे. काम चालू होतं तर आमच्यासाठी दोघांसाठी, माझे सिनियर माझ्यासाठी एक छोटंसं पत्र्याचं ऑफिस केलेलं होतं आणि कामगार तिथं काम करायचे. सर्व कैची कॉलम जे उभे केले ते तिथं सेटअप त्यांचं चालू असायचा. तर दुपारी 1 ते 1:30 ही जेवणाची सुट्टी असायची. तर बाजूला एक मोठी आमराई होती, नरे आंबेगाव हे गाव. तर नरेगावच्या बाजूला तिथे एक मोठी आमराई होती, छोटे कलमी झाडं होती आणि आंब्याचा सीझन नव्हता त्यावेळी. तर दुपारी माझे कामगार काय करायचे, त्या आमराईमध्ये जेवायला जायचे सावलीसाठी. 1 ते 1:30 ही जेवणाची सुट्टी असायची आणि मग कामगार 10-15 मिनटं जेवायचे सगळे आणि थोडासा आराम करायचे, 10-15 मिनटं झोपायचे. 1:30ला उठून सगळे कामावर यायचे. मी त्यांचा जरी सिनियर असलो, साहेब असलो तर मी त्यांच्यातच बसून जेवायचं. सिनियरिटी मी कधी दाखवत नाही कोणाला, आपण त्यांच्यासारखं असं वागणं नेहमीच चांगलं असतं. तर मी त्यांच्याबरोबर जेवायचो आणि मला म्हणजे वाचनाचा खूप आवड आहे, छंद होती. मग कादंबऱ्या, कथा, देवाची आध्यात्मिक पुस्तकं हे मला लहानपणापासून वाचनाचे छंद आहे. आणि शिवाय आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत ते सर्व मी ऑलरेडी वाचलेले आहेत. सगळे ग्रंथ, प्रत्येक ग्रंथाची कथा काय हे सर्व माझं पाठ आहे जवळजवळ सर्व. म्हणजे वाचनाची आवड पहिल्यापासून लहानपणापासून वाचनाची मला आवड आणि अभ्यासातही मी अगदी उत्तम होतो. म्हणजे पहिल्या 4मध्ये माझा नंबर कायम असायचा शाळेमध्ये. लहानपणापासून 5वीपासून माझा 9वीपर्यंत तरी 4मध्ये नंबर. याच्या 10वीला फक्त थोडं मागे गेलो. ते आमराईमध्ये लोक बसली होती, मग पुढं काय झालं? तर एके दिवशी काय झालं, नित्यनेमाने आम्ही तिथे जेवायला जायचो. 1 वाजता 15-20 मिनटात लोक कामगार जेवायचे आणि कामावरती जायचे. पुन्हा 10-15 मिनटं आराम करायचे आणि 1:30 वाजले की कामावर जायचे.
मग एक दिवस असाच मी आपलं कादंबरीचं पुस्तक होतं माझं, बसलो वाचत. हिंदी कादंबऱ्या पण वाचण्याची आवड होती, तर ती हिंदीच कादंबरी होती. वाचत बसलो आणि वाचता वाचता मग माझी टिफिन बॅग होती. मग मी टिफिन बॅग उशाला घेतली, त्या आंब्याच्या खोडाला पाठ टेकवली आणि त्या टिफिन बॅग डोकं ठेवून पडलो. तर वाचता वाचता मला तशी झोप लागली गेली. मग किती वेळ झोपलो तर मला कल्पनाच नाही. आणि अचानक काय झालं, मी जे आंब्याच्या खोडाला टेकून झोपलो होतो, त्या आंब्याच्या खोडाच्या मागच्या बाजूला काहीतरी धपकन असा आपटल्याचा मला जोराचा आवाज आला. त्या आवाजाने मी जागा झालो. म्हटलं अरे काय पडलं असेल नेमकं झाडाच्या मागे. म्हणून मी मागे डोकावून पाहिलं तर काहीच नाही दिसलं. मग मला आश्चर्य वाटलं की आवाज कसला आला मला नेमका एवढं धपकन पडल्याचा. तर मी पुन्हा एकदा मागे पाहून पुन्हा तपासणी केली की खात्री करावी काय आहे का नाही पडलं, का आंब्याच्या झाडावरून काय एखादं वस्तू होती की काय दुसरं काय होतं का पडलं, तर काहीच नाही. त्यानंतर माझी नजर पुढे गेली तर साधारण एक 4 ते 5 फुटाच्या अंतरावरती मला एक प्रचंड भलं मोठं डुक्कर, अगदी पांढरं शुभ्र, जसा घोडा पांढरा शुभ्र असतो, ससा पांढरा शुभ्र असतो, असं पांढरं शुभ्र डुक्कर माझ्या डोळ्यासमोर एक 5 ते 6 फुटाच्या अंतरावरती उभं होतं. आणि ते डुक्कर पूर्ण माझ्याकडे मी त्याच्याकडे पाहत होतो. पण नेमकं कळालं नाही मला की मी किती वेळ त्या डुकराकडे पाहत होतो आणि ते किती वेळ माझ्याकडे पाहत होतो. म्हणजे एक प्रकारे नशा आल्यासारखी, हिप्नोटाईज केलं टाईप, मोहित केल्यासारखं मी त्या डुकराकडे पाहायचो आणि त्याचीही नजर माझ्याकडे होती. आणि काही काळ गेल्यानंतर, वेळ किती गेला याची कल्पना नाही मला, 5 मिनिट गेलं का 4 मिनिट गेलं का 6 मिनिट गेले, अचानक मी भानावर आलो. म्हणजे काय हिप्नोटाईजमधून मी बाहेर आलो. आणि मग मला कळालं की हे माझ्याबरोबर काय घडतं, काहीतरी विचित्र अकल्पित असं घडतं किंवा काहीतरी हॉरर भूत्या टाईप असं काहीतरी वाटलं मला. आणि मी घाबरलो. जीवनातला पहिला अनुभव असा भूत प्रेताचा किंवा आत्म्याचा. मी घाबरलो प्रचंड की इथं आजूबाजूला रोज आम्ही जेवायला बसतोय, मला कधी कुठे डुक्कर नाही दिसणार, आज अचानक एवढं मोठं डुक्कर कसं. म्हणून तिकडे आजूबाजूला पहिला डुकरांचा वावर होता का? काही नाही. एवढे दिवस आम्ही जर 1.5 महिना आम्ही कामाला जातो तिथं कधीही मला एकही डुक्कर दिसलं नाही किंवा कुठला प्राणीही दिसला नाही. हां, कुत्रा वगैरे एखादा यायचा आजूबाजूला फिरणं असणारा, मग जेवताना आपण थोडीशी भाकरी चपाती द्यायचो त्याला. पण डुक्कर हा प्रकार कधीच नाही दिसला. आणि मानव वस्ती तिथे ना, आजूबाजूला घर आहेत, गाव आहे ते नरेगाव म्हणून, आणि आमराई आहे तिथे. इकडं अलीकडं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे. परत पलीकडच्या बाजूला मोठी वस्ती आहे माणसांची, रहदारी आहे प्रचंड. असं कधीच, आता गावरान डुकरं जी असतात ती काळी छोटी असतात. आणि असं हे प्रचंड मोठं डुक्कर जे चीनमध्ये पाहतात, आता चीनमध्ये ते लोक कापण्यासाठी खाण्यासाठी का प्रचंड मोठं त्या टाईपचे डुक्कर होतं. म्हणून मी घाबरलो. आणि जे प्रथम अनुभव असल्यामुळे माझ्या मनामध्ये धडधडी भरली, भीती भरली प्रचंड. आणि घाबरून मी जे पळत सुटलो, माझी डबा तिथं, डब्याची बॅग तिथं, ती कादंबरी तिथे, आणि सँडल होता तोही तिथेच, आणि बाजूने काट्या लावल्या त्या आमराईच्या. मी त्या काट्यातनं पळत सुटलो आणि कामगारांपाशी आलो. आणि माझी बोबडी वळली, मला बोलताच आहे ना, काय बोलावं, काय उत्तर द्यावं. कामगार म्हणे, माझं आडनाव वाजे असल्यामुळे म्हणे, वाजेसाहेब काय घडलं, काय झालं, मला बोलता येईना. मग थॉमस नावाचा कामगार होता, त्याने मला पाणी दिलं ग्लासमध्ये, त्याला पाणी पिल्यानंतर थोडं शांत झालं. मग त्यांना हा सगळा घडलेला अनुभव सांगितला की असं डुक्कर मला दिसलं, आपण रोज जेवायला जातो आहे, मग कधी जाणवलं नाही, पण आज असं माझ्या बाबतीत घडलं गेलं. मग ते म्हणले शांत व्हा, काही हरकत नाही. मग मी ऑफिसमध्ये बसलो, थोड्या वेळ शांत फॅन लावून फॅनखाली बसलो, थोडं शांत झालो. मग संध्याकाळ झाली, 6 वाजता कामाची सुट्टी झाली. मग कंपनीची गाडी असायची तिथून, मग तिथून फुगेवाडीपर्यंत कंपनीच्या गाडीनं, आणि तिथून माझी 2 व्हीलर घेऊन MIT होती, तिथून मी घरी तेरगावला 16 नंबरला. दुसऱ्याशी परत तेच रुटीन. मग दुसऱ्या दिवसापासून मी तिथे बसलोच नाही. एवढी भीती मनात बसल्यामुळं कामगारांचे जेवण झाले, मी त्यांच्याबरोबर लगेच डबा घेऊन, लगेच पुस्तक घेऊन त्यांच्याबरोबरच मी ऑफिसमध्ये यायचं बसायला. मग तिथून पुढे 4-5 दिवस माझं धाडस नाही झालं बसायचं. आणि त्यानंतर मग जरा भीती थोडीशी कमी झाली. मग म्हटलं थांबावं. तरी ते कामगार म्हणले, साहेब तुम्ही थांबू नका, इथे एकदा अनुभव घडला, परत काय घडला तर जीवावर बेतल. तर मी त्यांचं ऐकलं, थांबलोच नाही. मग ऑफिसमध्ये येऊन भले ऑफिसमध्ये गरम व्हायचं, ते पत्र्याचं ऑफिस असल्यामुळे, तरी इकडे येऊन बसायचो. मग घरी मी आईबाबांना ही गोष्ट सांगितली, 4-5 दिवसानंतर सांगितली. कारण का मला 2-3 दिवस ठीक वाटलं, आणि 2-3 दिवसानंतर मला थंडी ताप प्रचंड एवढा भरला, खूप थंडी ताप आला. मग मी 3-4 दिवस काय कामाला गेलोच नाही. मग आईबाबांना म्हणलं हे का घडलं मला,
तर मला बाबा म्हणाले की आता माझे बाबा अध्यात्मात्मक काम करतात किंवा माझ्या बाबांकडे अशा अनेक केसेस आल्या, भूत लागलेल्या केसेस किंवा कुठलं भयानकता आलेला किंवा लागीर वगैरे लागलं, लागीर झालेलं, भुताटकी झालेलं, अशा अनेक केसेस बाबांकडे यायच्या माझ्या. तर बाबा त्यांना त्या केसमधून बाहेर काढायचे. कुठलंही काय असेल तर बाबांना कळायचं. बाबा त्या प्रेतात्म्याला विचारायचे, भूत असं कुठलं प्रेत असं विचारायचे, तुला काय उतार हवा. मग बाबा माझे त्या लोकांना सांगायचे, ज्या व्यक्तीला लागीर झाले त्या व्यक्तीच्या घरच्यांना सांगायचे असं असं उतारा द्या. जे काय उतार्यामध्ये बरेच वस्तू असतात, ते आता मी नावं घेत नाही. तर मग बाबा सांगायचे, त्याप्रमाणे ते उतारा केला की ते जो कोणी भूत प्रेतात्मा आहे त्या व्यक्तीला सोडून जायचे. त्यांना भोग मिळायचा. भोग मिळाल्यानंतर सोडायचे. पण बाबा त्यांच्याकडे एक वचन घ्यायचे, का तर भूत प्रेत हे लोक आहे ना ते वचनावर चालतात. त्यांचं ते विश्वास व्हायचे. वचन दिलं एकदा की ते वचनाला जागतात ते भूत प्रेत. मग बाबा तसे उतारे करायला सांगायचे, ती व्यक्ती त्यातून मोकळी व्हायची. तसं मग माझ्या बाबतीतच घडलं. मग बाबांना म्हणलं मी तुमचा मुलगा आहे, माझ्या बाबतीत घडला. मग याचं कोण निराकरण करायचं. माझा त्रास होतोय, तो मला 4-5 दिवस थंडी तापण जाम झालो. बाबा म्हणले मला घरातलं जास्त पाहता येत नाही. मग म्हणलं आधी याला काय करायचं. मग बाबांची एक मानलेली गुरुबहीण होती माझ्या वडिलांची. ती गुरुबहीण बाबांची म्हणजे मी आत्याच म्हणायची तिला. ती पिंपळे सावतर येथे एका रूममध्ये भाड्यानं राहत होती. मग मी आणि माझी आई त्यांच्याकडे गेलो. मग त्यांना सांगितला अनुभव घडलेला, असं घडलं की ते मला डुक्कर एवढं प्रचंड दिसलं. त्यानंतर मला थंडी तापण जाम झालो. मग त्या आत्यांनी, वडिलांच्या मानलेल्या बहिणीनं मला गळ्यामध्ये घालायला एक ताईत दिला, पंचरंगी ताईत, आणि त्यात एक पेटी मंत्रून त्यातमध्ये काहीतरी भरून दिल्या वस्तू. मला काय भरलं ते का मला कल्पना नाही, भरून दिला. म्हणे जा आता तुला काही त्रास होणार नाही. ती पेटी मी गळ्यात घातली आणि दुसऱ्याशी म्हणलं आता जातो कामाला. 4-5 दिवस झाले, जरा बरं वाटलं, 1-2 दिवस पुन्हा कामाला जाऊ लागलो. मग पण तर मी थांबत नव्हतो जेवायला. ते अमराईमध्ये जेवण झालं कामगारांबरोबर घरी परत यायचो. मग असं करता करता 1-2 महिने गेले. मला वाटलं आता त्रास बरा झाला, गळ्यात ते देवाचा ताईत होता. म्हटलं आता काही हरकत नाही, फार बरं वाटते. मग त्यामुळं मी त्या गोष्टीपासून जरा रिलॅक्स झालो की चला मला हा जो भुताटकीचा त्रास झाला किंवा जे लागीर झालं की जे भूत प्रेत जे काय होतं त्यातून मी सुटलो. खूप रिलॅक्समध्ये राहायला लागलो. मग त्यानंतर असंच एकदा, आणि त्यावेळी 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असल्यामुळं त्यावेळी घरोघरी संडास बाथरूमची सोय नव्हती, सुविधा नव्हती. एकतर असलं तर नगरपालिकेचं सार्वजनिक, आणि ते थोडंसं घरापासून लांब असायचं. मग मला कधीकधी रात्रीची टॉयलेटला वगैरे आली की मी रात्री घराबाहेरच टॉयलेटला यायचो. मग असंच एक दिवशी मला जेव्हा टॉयलेट येते तेव्हा मी बाहेर यायचो. माझे बाबा आम्ही बाहेरच यायचो. मला अशीच रात्री एकदा टॉयलेटला आली तर भिंतीवरती घड्याळ होतं लावलेलं. घड्याळ टाईम पाहिला मी 2 वाजले होते. मग आता आईबाबा झोपले होते, भावंडाई झोपली होती, त्यांना उठवणं योग्य नाही वाटलं. आणि हा अनुभव आला, यातून 2 महिने गेल्यामुळं मी सावरलो होतं बऱ्यापैकी. त्यामुळे भीती कमी झाली होती. म्हणून मी 2 वाजले होते तरी दरवाजा उघडला आणि बाहेर टॉयलेटला आलो. घरापासून एक 10 ते 15 फुटावर गेलो आणि टॉयलेट केली. टॉयलेट करून मागे फिरलो तर जस्ट 1 फुटाच्या अंतरावर, 1 फूट म्हणजे किती, मागे फिरलं की अगदी धडक होण्याच्या अंतरावरती 1 फुटाच्या अंतरावर माझ्यासमोर एक मुलगी उभी होती. एक 13-14 वर्षाची मुलगी. अंगावरती वासुदेव घालतं तशी टोपी तिच्या डोक्यावर होती आणि सर्वांगाला तिच्या तेल चोळलेलं होतं आणि चमकत होतं. तेल ग्लो करत होतं, अगदी शाईन करतं, ग्लो करत होतं. तेल प्रचंड. जे पहिलवान कसे तेल लावतात किंवा ते WWE चॅनलमध्ये, WWF त्यांचं कसं अंग चमकतं, बॉडी बिल्डर्स, तसं त्या मुलीचं अंग चमकत होतं, पूर्ण अंग दिसत होतं आणि तेल लावलेलं. मला आता ती समोर उभी, आणि मग डावीकडनं पळावं का उजवीकडनं पळावं मला काही सुचना. मी टॉयलेट करून चाललेलं असताना सुद्धा मला पुन्हा टॉयलेट आल्याचा भास झाला. आणि मग मी कसा घरात पळत गेलो मला कल्पना नाही. पळत गेलो आणि आईच्या कुशीत जाऊन झोपलो. तेव्हा माझं लग्न झालं होतं. मला 1-1.5 वर्षाचा लहान मुलगा होता, तरी मी आईच्या कुशीत जाऊन झोपलो आणि अगदी धडधड उडायला लागलो. मग आई म्हणे, अरे काय झालं बाळा, काय झालं. मला बोलता येईना. मग आईने पाणी पाजलं थोडंसं. मग आईला असं 5-10 मिनटं गेल्यानंतर आईला म्हणलो, अगं तो मागचा त्रास झाला होता तसाच आता मला त्रास झाला. टॉयलेटला बाहेर गेलो आणि टॉयलेट करून मी मागे फिरलो तर एक मुलगी उभी होती. तिच्या अंगावरती, डोक्यावरती ते वासुदेव घालतात त्याची टोपी आणि सर्वांगाला तेल लावलेलं आणि ते अंग सर्व ते चमकत होतं. मग आई म्हणली, आता शांत झोप, आपण सकाळी पाहू. मग सकाळ झाली. आईला म्हणलं, मी आज नाही जात कामाला, ऑफिसला नाही जात, मी फोन करून सांगतो आहो. तर मग ऑफिसमध्ये मी फोन करून सांगितलं सिनियरला की मला बरं नाही, मी येत नाही आज. बरं. मग त्यानंतर मग आईला बोललो, असं घडलं. आई म्हणली, आता राहू दे, आपण सकाळी बघू, आता तू शांत झोप. मी आईजवळच झोपलो ती रात्र. आणि नंतर सकाळी झाली. मग आईनं बाबांच्या कानी घातलं माझ्या वडिलांच्या. मग माझ्या वडील म्हणाले
याला हा दुसरा अनुभव घडला आहे. मागं पण 2 महिन्यापूर्वी असं त्या डुकराचा घडला. मग आईबाबांना थोडीशी मोठ्या आवाजात बोलली, रागवली की जर घरच्यांना त्रास होत असेल तर तुम्ही घरच्यांकडे लक्ष दिलं पाहिजे ना. तुम्ही इतरांना एवढे गुण देता, अंगारा देता, तुमच्यामुळं अनेक कुटुंब अगदी व्यवस्थित सुरळीत चालल्या, त्यांच्या अडचणी सुटल्यात आणि आपल्या घरात आपल्याच मुलाला हा त्रास होतो, तर मग तुम्ही थोडं लक्ष घाला. मग बाबा म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, मी पाहतो. नंतर बाबांनी थोडासा मला अंगारा लावला सकाळी. मग मला म्हणले जातो का कामाला? म्हटलं आज नाही जात, मी उद्यापासून जाईल. मग ते कळलं का कोण होती बाई, कोणती? हो, ते नंतर कळलं. ह्याच्यानंतर मला बरेचसे अनुभव आले, ते कोण होते, ते डुक्कर कोण होतं, ती मुलगी कोण होती. बरं, मग त्या बाबांनी तुम्हाला अंगारा वगैरे दिलं, मग पुढं काय झालं? हां, बाबा म्हणजे माझे वडीलच. अंगारा लावला मला त्यांनी, देवाचा अंगारा होता तो लावला. मला थोडं बरं वाटलं. मग दुसऱ्याशी बाबा म्हणले तो घाबरू नको, जा ऑफिसला. मग बाबांना म्हणलं ते आत्यांनी ताईत दिला, गळ्यात घालायचा काहीच उपयोग नाही झाला मला. बाबा म्हणले तो आजच्या दिवस ताईत राहू दे, तू जाऊन ये, मग मी तुला बंदोबस्त करून देतो. मग असं मी गेलो दुसऱ्याच्या ऑफिसला पुन्हा कामाला, तिकडं नरे आंबेगावला, जिथे त्या डुकराचा प्रसंग घडला तिथे. पण मी थांबत नव्हतो, जेवलो की घरी जायचो परत. आणि त्यानंतर मग 2-4 दिवस मला लघवीला बाहेर यायची हिंमतच नाही झाली, का तर ते भयानक प्रसंग घडला, ती मुलगी अचानक डोळ्यासमोर. त्यामुळं मला भीती मनात बसल्यामुळे 4-5 दिवस मी बाहेर आलोच नाही. मग त्यानंतर मग पुन्हा 4-5 दिवसांनी भीती कमी झालं, मी टॉयलेटला बाहेर आलो तर बाबांना म्हणलं तुम्ही चला माझ्याबरोबर. बाबा म्हणले जा तू, काही होणार नाही. मग मी गेलो एकटा उठून बाहेर टॉयलेटला, आलो परत, दरवाजा लावला आणि पुन्हा झोपलो माझं मी अंथरुणावर जाऊन. तर दरवाजा लावून अंथरुणावर जाऊन झोपलो तर ती मुलगी माझ्या अंथरुणासमोर, मी झोपलो म्हणजे अंथरुणात पडलोच होतो खाली. मग असा मी अंथरुणात पडलो तर समोर माझ्या उभी ती मुलगी, माझ्यासमोरच उभी, आणि म्हणजे चल मी तुला घ्यायला आले. हे किती वाजता? रात्री तीच वेळ असेल, 12:30-1 म्हणजे रात्रीच आहे, 12च्या पुढची वेळ होती. त्यानंतर मी टॉयलेटला होतो आणि ती मुलगी समोर उभी माझ्याकडे तोंड करून. मी असं झोपलेलो खाली, चल तुला मी घ्यायला आले. मला काही माझी बोबडीच वळाली, बोलताच ये ना काही, की काल 4-5 दिवसापूर्वी ही मुलगी मला बाहेर टॉयलेट करताना माझ्या मागे दिसली आणि आज दरवाजा बंद केला असताना आत आली कशी. त्यावेळी वयही जास्त नव्हतं, 24-25 होतं, त्यामुळं याची जाण पण कमी होती. आज जी आपल्याला जाण आहे, जाणीव कळतं हे निगेटिव्ह एनर्जी काय असतं, त्यावेळी जास्त जाणीव नव्हती. ती मुलगी दिसली, माझी बोबडी वळाली, मला बोलता येईना, काही होताना घेतलं अंथरून अंगावरती गोधडी आणि पूर्ण असं अंग गोळा करून झोपलं गेलो. मग ती मुलगी कधी गेली हे काहीच कळलं नाही. त्या दिवशी घडलं, परत मग सकाळी बाबांना सांगितलं. त्यानंतर लागोपाठ हे 7-8 वेळा घडलं गेलं. कधी डोक्याच्या बाजूला उभी राहायची, कधी पायथ्याला उभी राहायची, चल मी तुला घ्यायला आले. असं करत करत जवळजवळ 4-5 महिने गेले आणि मी कामाला जायचो भोसरीला. मग त्यावेळी माझ्या काही MAT होती. त्यावेळी त्या 4-5 महिन्यात माझ्या डोक्यात एकच विचार होता की गाडीखाली गाडी घालून आपण जीव द्यावा. बापरे, म्हणजे एवढे निगेटिव्ह थॉट्स, एवढे निगेटिव्ह थॉट पूर्ण यायचे, म्हणजे सतत विचार, मला ते फोर्सच व्हायचा त्या विचाराचा, चल मी तुला घ्यायला आले, तू माझ्याबरोबर चल. मग आता आपण मानव आहेत, ते प्रेतात्मा आहे, मग त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं म्हणलं ते मानव अवस्थेत घेऊन जाणार नाही आपल्याला, बरोबर, मारूनच घेऊन जाणार. हां, त्याच अवस्थेत घेऊन जाणार, प्रेताच्या अवस्थेत, म्हणजे मरणं गरजेचं आहे. तर माझ्या मनात सतत तोच विचार असायचा की गाडीखाली गाडी घालून जीव द्यावा. आणि अनेकदा पार समोर एखादी ट्रक चाललेली असेल तिच्या जवळ जायचो मी अगदी गाडीखाली गाडी घालण्यासाठी, पण त्याच वेळी अचानक मी थांबलो जायचो. मग कोणत्या विचाराने कोणती शक्ती पाठीशी असायची किंवा माझ्या बाबांचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद, त्यांची आध्यात्मिक शक्ती पाठीशी असायची, पण तो विचार कधी तडीच गेला नाही, म्हणजे शेवटच गेला नाही, पण तो विचार 6 महिने तेच. मग मी बाबांना म्हणायचो, बाबा तुम्ही एवढं करता माझ्यासाठी, हे बघा माझ्या डोक्यात असे आज भयानक निगेटिव्ह विचार येतात. उद्या समजा काही घडलं, मी तुमचा मोठा मुलगा आहे, मागं अजून 4 भावंडं आहेत, मग होणार कसं, मी आता तुझा मोठा मुलगा आहे, करता आहे, मग माझी जर तुम्ही नाही काळजी घेतली तर मागे 4 भावंडं, 4 मुलं आहेत तुमची, त्यांची काळजी घ्यायला हवी. मग बाबा म्हणलं आपण करूया. मग बाबांनी रात्रीचा असं 7-8 वेळा घडलं ती मुलगी, कधी उशाला, कधी पायथ्याला, कधी दारामध्ये, पण दार बंद असताना आत कशी. बरं, मग बाबांना बोललो काय माझ्यासाठी पहा, म्हणलं मला हा त्रास होतो आहे, हा त्रास कुठला आहे, म्हणलं बाबा तुम्हाला माहिती आहे नेमका कसला त्रास होतो आहे, तुम्ही अध्यात्मात आहात एवढे वर्ष झालं. बाबा म्हणले करू आपण, मग थोडं थांब. मग 8-10 दिवस मला असेच अनुभव, कधी 2 दिवस जायचे, तिसऱ्या दिवशी ती मुलगी कधी अंथरुणात डोकं उशाला, कधी पायथ्याला दिसायची, कधी घराबाहेर दिसायची, पण रात्री जायची. रात्री 8च्याच पुढे तिचं मला दर्शन व्हायचं. मग ते काय होतं नेमकं, चेहरा कसा होता दिसायला? चेहरा एक 13-14 वर्षाची मुलगी, साधारणतः म्हणजे मध्यम गौरवर्णीय, म्हणजे जास्त गोरी नाही, कृष्णवर सावळी म्हणा,
सावळी आहे, रंगाने सावळी होती, तेल लावलेलं असल्यामुळं चेहरा चमकायचा. आणि डोक्यावर मात्र वासुदेव सकाळी येतात ना आपल्याकडे जे टाळ वाजत, बस सेम तशी टोपी आणि त्याला मोरपीस वगैरे लावलेली. माणसासारखीच, विद्रूप वगैरे काय नव्हतं. विद्रूप काही नाही. आणि ज्या अवस्थेत ती दिसली मला तीच मला अवस्था दिसायची. विद्रूप काही नाही किंवा कुरूपपणा किंवा ती विचित्र दिसते, हात नाही, पाय नाही किंवा मान तुटली, असं विचित्र काही नाही दिसलं मला. जी आहे त्या अवस्थेत जशी मुलगी दिसते आपल्याला तशी दिसते मुलगी, फक्त तेल लावलेलं, डोक्यावरती वासुदेवाची टोपी, एवढंच थोडं वेगळेपणाची विचित्रपणा तिच्यात वाटत होता. ते तुम्ही म्हटलं की तुम्हाला सारखी सारखी दिसायला लागली, मग पुढं काय झालं? मग त्यानंतर बाबांना म्हणले काहीतरी बघायचा, मला त्रास होते सारखा. बाबा म्हणले आपण पाहू, अमावस्या येऊ दे, अमावस्या दिवशी मी तुझा काय असेल ते उतारा करूया. मग जशी अमावस्या जवळ आली तो मला त्रास पुन्हा वाढू लागला. आणि मी तेव्हाचं नाही आजही, तेव्हा तर मी 25 वर्षाचा, आज 52 वर्षाचा आहे, आजही कधी कधी मला अमावस्याच्या आधी 2 दिवस, अमावस्याच्या नंतर 2 दिवस कधी कधी माझी घरात चिडचिड होते. प्रत्येक अमावस्याला होत नाही, पण कधी कधी निगेटिव्ह एनर्जीच्या संपर्कात जर आलो असेल, आज आध्यात्मिकता भरपूर आहे, आज या वयामध्ये आध्यात्मिकता भरपूर आहे, पण निगेटिव्ह एनर्जीच्या संपर्कात आलो की कधी कधी त्रास होतो त्या गोष्टीचा. अमावस्याच्या आधी, पौर्णिमेला नाही होत पण अमावस्याच्या आधी. तर हा विषय आत्ताचा बोललो मी. त्यावेळचं बाबांना म्हणलं बघा काय होतं आहे. बाबा म्हणले पाहूया, अमावस्या उद्या पाहूया. आता अमावस्या 4-5 दिवस पुढे होती, तर पुन्हा त्रास वाढू लागला. ती मुलगी कधी ना कधी माझ्यासमोर यायची, कधी 8 वाजता, कधी 9 वाजता, कधी 12, कधी 1. घराच्या बाहेर असलो, घराच्या आत असलो तरी दरवाजा दोन्ही कड्या लावलेल्या असायच्या तरी ती आत यायची, मला उठवायची, चल मी तुला घ्यायला आले, चल मी तुला घ्यायला आले. मग माझी भीती मनात प्रचंड व्हायची की मी काय चुकलं, या मुलीचं मी काय दुखवलं किंवा त्याला त्रास दिला आहे, ते मला ही अशी वागते, मला चल म्हणते, म्हणजे माझं नेमकं होईल कसं पुढे, म्हणजे त्या विचाराने मी घाबरून जायचो पूर्ण. मग बाबांना बोललो, आईला बोललो, म्हणलं तुम्ही त्या आत्यांकडे पाठवलं. पहिल्यांदा डुक्कर दिसलं पिंपळ्या सौदागरला, त्यांनी मला ताईत दिला, त्या ताईतनेही फरक नाही पडला. थोडे काही दिवस बरं वाटलं त्यानं, पण त्या ताईची पॉवर संपली की काय, किंवा तो ताईत पॉवरफुल नव्हता की हे एंटिटीनं, या प्रेतात्म्यानं पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. पहिलं डुक्कर दिसलं, आता ही मुलगी 8-10 वेळा मला येते, पूर्ण अंथरुणात येते, मला उठवते, चल म्हणते मी घ्यायला आलं, काय करायचं. मग बाबांनी काहीतरी अमावस्या जवळ आलं असं बाबा म्हणले आपण करू तिचा उतारा, काही असेल ते मी करतो. मग त्यानंतर बाबा करतो म्हटले. त्यानंतर अमावस्या 4-5 दिवस राहिले, ते पुन्हा त्रास सुरू झाला. मग मला बाहेर जायची इच्छाच नाही झाली. मग आता टॉयलेट आल्यावर काय करणार, मग आईला उठून घेऊन जायचं, मग टॉयलेट करायचं. मग आई होती बरोबर, तर त्या रात्री काय नाही जाणवलं. ज्या रात्री उठून गेलो आईला घेऊन तेव्हा काय नाही जाणवलं. घरात गेलो, अंथरुणात झोपलो की ती कुठेतरी या बाजूला नंतर उजव्या डाव्या बाजूला नंतर पायथ्याला किंवा उशाला असे, चल मी तुला घ्यायला आले. मग मला ओरडता येत नसायचं. अचानक छाती जाम झालेली, छातीत दडपण आले का त्याचं बोलता येत नसं पटकन, काय करावं. मग तरी पण मी ती गोधडी पटकन अंगा घ्यायची आणि पूर्ण अंग गोळा करून झोपी जायचो. मग झोप येत नसं पण गोधडी काढायची हिंमत होत नसे अंगावरची, का तर ती असली भीती वाटली तर काय घ्या परत, का अशीच सकाळ निघायची. मग रात्र माझी जागून जायची गोधडी अंगावरती घेऊन. मग असं 8 ते 10 वेळा झालं त्या मुलीचं. मग बाबांना म्हटलं हे काय केलं. बाबा म्हणले आता उद्या अमावस्याच आहे, 4-5 दिवस गेले त्याचे, उद्या अमावस्या आहे, उद्या आपण करूया. मग बाबांनी एक उतारा केला. काय उतार्यामध्ये माझ्यासमोर नाही केला, त्या उतार्यात बऱ्याच वस्तू टाकल्या, उडीद वगैरे असं काय. मला उडीद घरातनं आईने घेतलं डब्यातनं, ते मला कळलं. मग त्या उतार्यात काय काय ठेवलं, लिंबू अंडं वगैरे काय, गुलाल वगैरे, तो उतारा केला आणि बाबा स्वतः जाऊन टाकून आले. आणि ते टाकल्यानंतर 2 दिवस मला थोडा त्रास झाला आणि 2 दिवसानंतर माझा त्रास कमी होत गेला. मग बाबांनी तो गळ्यातला ताईते काढून टाकायला सांगितलं, काहीच नाही. मग फक्त एक अंगाऱ्याची पुडी दिली भंडाराची माझ्याजवळ, सांगितलं ही पुडी तुझ्या खिशात कायम ठेव, तुला काही त्रास होणार नाही. मग तिथून पुढचा त्रास हळूहळू कमी होत गेला. ते दिसणं बंद झालं का मग? हा, ती मुलगी नाही दिसली. आणि तिथं जायचो कामाला, ते तिथं 1.5 महिन्याच कामाला गेलं, 1.5 महिन्यात तिथं काम होतं. त्यानंतर त्या साईडचं काम संपलं, मग तिकडे नव्हतं. मग ते डोकरही दिसायचा प्रश्न नाही, तिकडे नाही गेलो. ती मुलगी जी घरी यायची, घरात यायची, अंथरुणापाशी यायची, तेही पूर्ण दिसणं बंद झालं. मग मी बाबांना विचारलं ती मुलगी कोण होती आणि ते डुक्कर काय प्रकार होता, मला तिकडे 2 वेळा दिसलं ते. मग बाबा म्हणले घाबरणार नाहीस ना, घाबरणार नसेल तर सांगतो. मग म्हणलं मला एकट्याला सांगू नका, आई समोर सांगा. मग आईला समोर घेतली, मी आईच्या मांडीवर हात ठेवला भीती वाटू नये म्हणून, आईचा हातात धरला त्यावेळी. आणि मग बाबांना म्हणलं सांगा. मग बाबांनी सांगितलं तू जिथे कामाला जात होतास ते नरे आंबेगाव,
तिथं आमराई आहे, तू सांगितलंस. त्या आमराईच्या खालच्या बाजूला एक विहीर आहे बाबा म्हणले. आणि ती मुलगी जी आहे ती त्या गावातलीच आहे, नरे गावातली. तिचं वय साधारणतः 14-15 वय आहे, 13-14-15. आणि ते मुलगी वागण्याला वाईट वागत होती. ते घरच्यांना समजलं, म्हणून घरच्यांनी त्यावेळी तिला मारून टाकली. बापरे. आणि तिचं प्रेत ते विहिरीत टाकलं गेलं. त्या घरच्यांनी म्हणजे इज्जत जायला नको म्हणून ती वाईट वागण्याची असल्यामुळे तिला मारली आणि तिचं प्रेत विहिरीत टाकलं आणि आत्महत्या केली असं दाखवलं. मग लोकांना कळायला नको घरच्यांनीच मारली. आणि ती मुलगी त्या एरियामध्ये वावरते फिरते. आता ती अतृप्त गेली असल्यामुळं तू नेमका एकटा भर उन्हात 1-1:30च्या आसपास 2च्या आसपास तू तिला ते एकटा सापडला. ते आमराई म्हणजे तिचा एरिया आहे, तू तिथे सापडला आणि ती तुला दिसली. म्हणलं डुक्कर कोण होतं? म्हणे तीच डुकराच्या रूपात आली होती. म्हणे प्रेतात्मा कशाचे रूप घेऊ शकतो? डुक्कर, कुत्रा, ससा याचं रूप घेऊ शकतो, मांजर. तू म्हणे रात्रीचा एकटा जरी कुठे गेला रात्रीचा आणि जर तिथे एखादा प्रेतात्मा असेल ती तुला सशाच्या रूपात आडवं जाईन, कधीकधी कोंबड्याच्याही रूपात आडवं येतं. मग हे कोणत्याही प्राण्याच्या रूपात येऊन आडवं जातं, तसं तुला ती डुकराच्या रूपात दिसली आणि तीच तुला त्रास देण्यासाठी घरी येत होती. आणि ती एकटी असल्यामुळे त्यांचं कसं असतं म्हणे भूतांचा मेळा असतो. भूतांचा मेळा जसं तुम्ही मला सांगितलं भावाचं तुमच्या भूतांचा मेळा असतो. त्या मेळा त्यांचा ग्रुप वाढवायचा असतो. जेवढा ग्रुप वाढवून तेवढी त्यांची पॉवर वाढत जाते भूतांची. मग तिचा हा प्रकार होता की तिच्याबरोबर तुला न्यायचं, तू सापडलं तिच्या फेऱ्यामध्ये, तुला न्यायचं, तू दुसरा झाला, नंतर तिसरा कोणी कधी मिळेल असं तिचं कार्य चालू होतं. म्हणून तिनं तुला हा त्रास दिला. म्हणजे आता ती तुला त्रास कधी इथे येणारही नाही आणि कुठलाही त्रासही होणार नाही. आता जे तुम्हाला जे डुक्कर दिसलं ते हा बाईपर्यंतचा प्रवास म्हणजे जे टॉयलेटमध्ये दिसली तीच बाई, तर हा टोटल टाइम पिरियड किती वेळचा होता? जवळजवळ 6 महिने गेले दादा या सर्व याला. 6 महिने तुम्हाला तो त्रास होता? 6 महिने त्रास होत होता. मध्ये मध्ये कमी झाला. तो एकदा ताईत घातला गळ्यात तेव्हा 1-2 महिने कमी झाला, पण पूर्णतः कमी नाही झाला. मला त्रास तीव्रता कमी जास्त तीव्रता कमी जास्त व्हायची त्याची. थोडे दिवस कमी नंतर. आणि ज्यावेळी 6 महिने व्हायला आले त्याच्या आधी 8-15 दिवस जेव्हा बाबा म्हणले अमावस्याला करू, तेव्हा ते 10-15 दिवस खूप त्रास झाला. का तर ती दररोज यायची ना, टॉयलेटला बाहेर गेलो तरी यायची, चल तुला मी न्यायला आले, चल तुला मी न्यायला आले. घरात जाऊन अंथरुणात पडले तर कधी पायथ्याशी, कधी उशाची, कधी उजवीकडे, कधी डावीकडे उभी राहायची, चल तुला मी घ्यायला आले. आणि तिच्या भीतीपायी आता लग्न झालेलं असतानासुद्धा माझी पत्नी शेजारी झोपत नव्हती. का तर मी असा विचित्र वागायचो. ती मला दिसायची, घरच्यांना नव्हती दिसत. ती ना आईला बाबांना समजायचे सगळं, पत्नीला वगैरे कोणाला दिसत नव्हती. मग माझी पत्नी शेजारी म्हणायची तुम्ही का असं ओरडताय? मग पत्नी माझ्या शेजारी झोपली नाही 4-5 महिने. का तर ती घाबरायची माझ्या अशा वागण्याला. आणि मग जेव्हा बाबांनी हा सगळा बंदोबस्त केला तेव्हापासून ना ती मुलगी परत कधी आली घराच्या आसपास, का ना ते डुकराचा प्रकार म्हणजे काही नाही दिसला. तिथून पुढं मी त्यातून पूर्णपणे रिकवर झालो. बरं, आता काही त्रास वगैरे काय नाही? आता काही त्रास नाही. त्या गोष्टीचा त्रास आहे आणि त्या गोष्टीला 25 वर्ष होऊ गेले, त्यामुळे तो त्रास त्याच वेळी 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण क्लिअर झाला. बरं, म्हणजे हा तुमचा अनुभव होता आणि आता तुम्ही व्यवस्थित रिकवर झालात? हो, पूर्णपणे. आता काही नाही. तुमच्या व्यतिरिक्त घरच्यांना काय त्रास वगैरे झाले का? नाही, घरच्यांना का त्रास नाही. तर जेव्हा आपलं घर बांधलं गेलं 16 नंबरला, तर वडिलांनी काय केलं होतं, घराच्या पायाच्या 4 कोपऱ्यामध्ये एक विशिष्ट दैवी गोष्टी 4 पायांच्या कोपऱ्यात ठेवले, तर ते होत नव्हतं. मग बाबांना मी म्हणलं जर दैवी शक्ती तुम्ही पायाच्या 4 कोपऱ्यात ठेवलं, मी मुलगी घरात काय येत होती? म्हणलं हा प्रेतात्मा जास्त पॉवरफुल होता, त्यामुळे ती घरामध्ये दीर्घ काळाचा असेल. हो. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना, तो काय तुमचा? याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव असा आहे दादा, तर माझे एक चुलत भाऊ आहे गुलाब वाजे म्हणून, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. आणि त्याच्या मुलाचं लग्न होतं सोमांड्या फाट्यापासून एक 2-4 किलोमीटर अंतरावरती परंदवडी गाव आहे, तिथं त्या चुलत भावाच्या मुलाचं लग्न होतं. आणि परंदवडीला जायचं असेल तर एक्सप्रेस हायवेवरनं जावं लागतं. एक्सप्रेस हायवेचा ब्रिज आहे तिकडे सोमांड्याहून पलीकडे परंदवडीला जायला. तर मग सकाळचं माझं ट्युशन क्लास उरकले 10:30ला, मी आणि माझे मिसेस निघालो. म्हणलं आता संध्याकाळी परत 4च्या पुढे ट्युशन आहे, म्हणलं लग्नाला थांबता यायचं नाही, म्हणलं आपण साखरपुडा करून येऊया. म्हणून मी माझे मिसेस 12-12:30ला निघालो घरून, थेरगावमधून ट्युशन उरकून. आणि मग तर तिथून परंदवडीपासून जाताना ते 1 वाजले. अर्धा तास आपण सोमाट्यामाट्या जातो थेरगाववरनं. तर दुपारची वेळ होती, पूर्ण दुपारची वेळ. आणि पुलावरनं मी पलीकडे गेलो, तर पलीकडे जाताना
त्यावेळी स्प्लेंडर गाडी होती माझ्याकडं. तर जसा पूल ओलांडला, खालून एक्सप्रेस हायवे जाते मुंबईचा, वरनं तो पूल आहे परंदवडीला पलीकडे जायचा, परंदवडी वगैरे पुढे पवनानगर, पवना डॅम वगैरे तिकडे पुढे आहे. तर पुलाच्या पलीकडे गेलो जसा, तशी गाडी घसरली तसं आम्ही दोघं पडणार. पण कशी बशी गाडी मला कंट्रोल झाली, म्हणजे मी घसरू दिले नाही किंवा पडू दिले नाही. मिसेस मागं बसलेली होती, मग गाडी कवर केली. मला जाणवलं तेव्हा, हे आता 4-5 वर्षापूर्वी घडलं, म्हणजे जवळ मी 45-46 वर्षाचं होतो. तोपर्यंत अध्यात्माची मला पूर्ण जाणीव आली होती. वडिलांनी मला पूर्ण आध्यात्मिक ज्ञान शिकवलं गेल्या 10-12 वर्षामध्ये. त्यामुळं गाडी का घसरली हे मला तत्काळ माझ्या बुद्धीनं मला कळवलं, की आपलं जसं अध्यात्माचा तिसरा डोळा असतो तसं मला त्या अध्यात्माच्या तिसऱ्या डोळ्याने सांगितलं की धोका आहे, तू निघितनं. मग मी लगेच गाडी घेतली आणि पुढे गेलो, लग्नाला गेलो, साखरपुड्याला गेलो. साखरपुडा केला वगैरे, सगळ्या नातेवाईकांना, चुलत भाऊ वगैरे सगळ्यांना भेटलो. त्या चुलत भावाच्या मुलाचं लग्न होतं, त्या नवरदेवाला वगैरे भेटलो आणि म्हटलं मी लग्नाला काही येऊ शकणार नाही, ट्युशन क्लासेस आहे. आणि आला आम्ही परत. आल्यानंतर 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, तर मी बाहेर झोपायचो, तेव्हा घराच्या बाहेर झोपायचो. तर रात्रीच्या वेळी असं झोपलो असताना माझ्यासमोर एक हिरव्या साडीतली बाई उभी राहिली. हातामध्ये चुडा वगैरे होता, कपाळाला ते नवरीच्या कपाळाला हे काढतात ना, काय असतं ते. तर रात्री मी बाहेर झोपायचो, तर माझ्यासमोर एक बाई उभी राहिली, हिरवी साडी घातलेली होती, नवविवाहित तरुणी होती. हातामध्ये चुडा होता, हिरवा चुडा, अगदी कपाळाला छोटीशी टिकली आणि मळवट काढलेला होता कपाळावरती, नवरी काढताचा मळवट होता, अगदी पूर्णपणे नवविवाहित माझ्यासमोर उभी राहिली. तर मला कळे ना, मी जागाच होतो, अध्यात्माचा अभ्यास करतो मी, गेल्या 8-10 वर्ष झालं. तर संध्याकाळी माझा अभ्यास चालू असायचा. अचानक थंड वारा आल्यागत झाला मला. म्हणलं आता थंड का वाटतं एवढं, थंडीचे दिवस तर नाही, म्हणलं थंड का वाटते, उन्हाळा होता थोडक्यात, म्हणलं थंडी का वाजते, मार्चचा महिना होता तो, एक 5-6 वर्षापूर्वी, थंडी का वाजते. आणि म्हणून मी वाचता पुस्तक ठेवलं काही खाली आणि उठून बसलो. समोर ती बाई, हिरवी साडी घातलेली, चुडा हातामध्ये. आणि मग आता अध्यात्माचं ज्ञान असल्यामुळे मी घाबरलो गेलो नाही. पहिला अनुभव जसा घाबरलो तशी इथं मला तेवढी भीती वाटली नाही. आणि मग एक 2-3 क्षणच ती बाई दिसली आणि गायब झाली. तर मी बाबांच्या कानी घातलं, असं घडलं. बाबांनी घाबरू नकोस, काही त्रास देणार नाही तुला ती. मग असं 4-5 दिवस पुन्हा गेले. आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री मी झोपेत होतो, तेव्हा वाचन वगैरे झालं होतं माझं, आणि झोपेत होतो. झोपेत असताना पुन्हा माझ्या शरीराशी काही हालचाल जाणवल्या, माझ्या शरीराला कोणतेच स्पर्श करत आहे आणि नको असलेले चाळे माझ्या शरीराशी होत आहेत असं मला जाणवलं. हे किती वाजता जाणवलं तुम्हाला? ती साधारणतः मी झोपेत होतो. मग रात्र कोणती वेळ होती सांगता आले नाही मला, मी पूर्ण झोपेत होतो आणि माझ्या शरीराची कोणतरी चाळे करतं आहे. आणि चाळे करतं ही स्त्री आहे हे मला कशानं कळलं, हातात बांगड्यांचा आवाज, त्या बांगड्या शरीराला घासल्याचं जाणवलं मला, आणि स्त्री आहे पूर्णतः जाणवलं. आणि ती वेणी साईडची असते, ती वेणी माझ्या अंगावरती पडली गेली. तर मला म्हणजे होतो झोपेत, पण पूर्णपणे जाणवत होतं मला की कोणीतरी आहे शरीराशी माझ्या चाळे करतं आहे. आणि त्यानंतर मग मला जाग आली. जाग आल्यानंतर ते होणारे चाळे बंद झाले आपोआप. 1 दिवस झाला, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. माझं वाचन व्हायचं, आध्यात्मिक वाचन झालं की मी आपलं झोपून घ्यायचो. भले 1 वाजो, 1:30 वाजो, 2 वाजो, माझा अभ्यास झाला की मी झोपायचो. आणि पुन्हा 5 वाजता उठून आपली देवपूजा माझी रोजची असते. मी ह्याला 3:30ला 4ला उठतो, ब्रह्ममुहूर्ताला देवपूजा वगैरे करतो आणि मग माझे नैमित्तिक कार्याला जातो ट्युशनला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं, अंगाशी कोणतरी चाळे करते आणि स्त्री आहे पूर्ण तर मला कळत होतं, पण मला उठू देत नव्हतं. एक कुठलं तरी विशिष्ट बंधन शरीरावरती पडायचं की त्या बंधनामुळे मी उठला जाऊ शकत नव्हतो, पण चाळे व्हायचे शरीराशी, अगदी प्रायव्हेट पार्टशीसुद्धा चाळे व्हायचे. मग मी आईला पुन्हा सांगितलं दुसऱ्याशी असं होतं आहे, हे काय आहे नेमकं. मग आई म्हणजे सकाळी तुझ्या बाबांशी बोल, वडिलांशी बोलून घे. मग असं वडिलांशी बोलायला सकाळी मला वेळ नाही मिळाला, का तर ट्युशनला जायचं असल्या सकाळी कॉलेज असायचं, कॉलेजच्या मुलांना शिकवायला जायचं, त्यामुळे वेळ नाही मिळाला. मग असे 5-6 दिवस निघून गेले, वडिलांशी बोलायला वेळच नाही मिळाला. मग 5-6 दिवस मला हेच घडायचं, कंटिन्यू 5-6 दिवस. रोज ती स्त्री यायची, हिरवी साडी घातलीची, शारीरिक चाळे करायची, प्रायव्हेट पार्टला हात लावायची, जेणेकरून मन उत्तेजित व्हायचं, पण झोपेत असायचो पण उत्तेजित व्हायचं मन. मग ते विचित्र वाटायचं थोडंसं ना, की आपली पत्नी असताना परस्त्रीशी आपण असं वागणं म्हणजे योग्य नाही, स्वेराचार आहे, तो अनैतिकता आहे. त्यामुळे त्या गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती. मग 4-5 दिवस
असे घडल्यानंतर मी बाबांना बोललो, बाबा हे असं असं घडतं, याचा काहीतरी बंदोबस्त करा. मग बाबा म्हणले ठीक आहे. जसं पहिले त्या डुकराच्या ह्याच्यामध्ये उतारा केला गेला तसं बाबा म्हणले ही एक बाई आहे, ही नवविवाहित आहे आणि तू 1 महिन्यापूर्वी कुठे दुपारचा गेला होतास का लग्नाला. बाबा बोलले, बाबांना माहिती नव्हतं मी तिकडे साखरपुड्याला गेलो चुलत भावाच्या मुलाच्या. मग बाबा म्हणले 1 महिन्यापूर्वी साधारण दुपारच्या आसपास तू कुठं बाहेर गेलास का. म्हटलं हो बाबा, तो चुलत भाऊ आहे गुलाबबाज आहे, त्याच्या मुलाचं लग्न होतं, मी साखरपुड्याला मी आणि पत्नी दोघं गेलो होतो. मग बाबा म्हणले तिथं तुला तो झटका झाला आहे. म्हणलं काय झटका या. म्हणे त्या तुझ्या पुलावर नाही गेलास एक्सप्रेस हायवेच्या, त्या पुलाच्या खाली पुण्यात लग्न झालेलं एक जोडपं होतं आणि ते त्यांच्या 4 व्हीलर गाडीनं मुंबईला चालले होते गावी त्यांच्या. तर त्यांचा ॲक्सिडंट त्या कोपऱ्यावरती पुलाच्या खाली एक्सप्रेस हायवेला ॲक्सिडंट झाला. ती नवविवाहिता जाग्यावर मेली तिथे. बापरे. जाग्यावर मेली ती. मग ती तिथे मेल्यामुळं तिचा प्रेतात्मा त्याच परिसरामध्ये फिरतोय आणि ती भर दुपारची वेळ होती, 1-1:30ची वेळ होती आणि त्यावेळी तिचा फेरा तिचा चाललेला आणि तू तिथून चाललेला. बस तुझ्याबरोबर पत्नी होती, पण तिला काय नाही त्रास झाला का. तर ती नवविवाहित होती आणि ती तिच्या इच्छा पूर्ण होता, ती मृत्यू पावली. त्यामुळे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तिला कोण हवा होता, पुरुष हवा होता. त्यामुळे तुझी पत्नी बरोबर असताना तिला त्रास नाही, तुला त्रास झाला का तर तू पुरुष होतास म्हणून ती तुला त्रास देत होती. मग वडिलांनी ते पहिला जो उतारा केला त्या डुकराच्या वेळेस, त्या मुलीच्या वेळेस सेम तसा एक उतारा केला आणि मग आता मी मोठा असल्यामुळे मला म्हणले तूच टाकू नये. मग वडिलांनी सांगितलं जिथे 3 रस्ते फुटतात त्या ठिकाणी टाकू नये. तो जो कोणी प्रेतात्मा आहे त्याचा भोग जो आहे उतारा तो त्याच्यापर्यंत पोचला जाईल. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे गेलं. फक्त उतारा टाकायला गेल्यानंतर गप जायचं असतं, कोणाशी बोलायचं नाही. उतारा टाकायचा, ठेवायचा आणि कुणाशी न बोलता गप परत यायचं. तसं आल्यानंतर घरात जायचं नाही, हातपाय तोंड पूर्ण धुवायचं आणि मगच घरात जायचं असतं. तसं मी गेलो, उतारा टाकून आलो, हातपाय तोंड धुतलं आणि मग घरात गेलो. त्यानंतर त्या स्त्रीचा मला एकदाही त्रास झाला नाही. त्या उतारानं ते स्त्रीचं जे काय होतं भूत प्रेत ते पूर्णतः नष्ट झालं. जसं माझ्यावरती तिचं छाया होती, साया, ते पूर्ण. आणि तिथून पुढे कुठलाही मला शारीरिक त्रास किंवा चाळे त्या स्त्रीकडनं जाणवले नाही. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो, हा सर माझा. तुमचं वाचन वगैरे तर भरपूर आहे. तर असा काही प्रकार असतो का की ह्या ज्या निगेटिव्ह एंटिटी असतात ह्या फक्त रात्रीच दिवसात किंवा रात्रीच दिसतात किंवा नाही का रात्रीच्याच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यावर एकदम हे होतात, हावी होतात. तर ह्याच्यातलं एक्झॅक्टली काय असतं, म्हणजे हे ज्या गोष्टी लोकांना लागतात ह्या कुठल्या पद्धतीने लागतात आणि ह्याची वेळ काळ अशी काय असते का. सांगतो दादा. याचं कसं असतं दादा, आता हे जे एंटिटी आपल्याला पछाडतात किंवा आपण म्हणतो लागीर झालं, भूत लागलं, यांचा ठराविक वेळ असतो दादा. तुम्ही समजा एका निर्जन रस्त्याने जात असताल, निर्जन रस्ता, मग ती जरी सकाळची वेळ असली ना दादा तरी तिथं तुम्हाला भूतानं झपाटलं जाऊ शकतं. निर्जन की जिथं कोणी मनुष्य वस्तू नाही, मनुष्य वस्ती नाही, कोणी माणसं राहत नाही, अशा ठिकाणी जरी सकाळी गेला तरी झटका होऊ शकतो. पण मोस्ट ऑफ द यांची जी वेळ असते दुपारची भर उन्हाचा काळजा असतो 12च्या पुढे, तर साधारणतः 3:30 ते 4 ही त्यांची वेळ आहे. त्या वेळेत जर तुम्ही एखाद्या निर्जन स्थळी गेलात आणि तिथं मनुष्य कोणी नाही आणि वस्ती पण नाही राहिला किंवा गाड्यांचं जाणं येणं नाही, अशा ठिकाणी गेला तर तुम्हाला हा त्रास नक्कीच अनुभवणार तिथे. आणि रात्रीच्या वेळी, रात्री शक्यतो अमावस्याच्या आधी 2-4 दिवस, अमावस्याच्या नंतर 2-4 दिवस, पौर्णिमेच्या आधी 1-2 दिवस, पौर्णिमेच्या नंतर. पौर्णिमेची तीव्रता कमी असते पण अमावस्याची तीव्रता फार जास्त असते. का तर अमावस्या ही त्यांना अगदी त्यांचीच रात्र असते, म्हणजे त्यांचे फ्री असते त्यावेळेस, त्यांना ताकद वाढते, म्हणजे त्या अमावस्याला त्यांची ताकद प्रचंड वाढते. आणि आपण जेव्हा बाहेर जातो दादा, तर आता स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत सांगतो की आज एक फॅड आहे लोकांमध्ये की ते अंगावरती विशेष प्रकारचं सुगंधित द्रव्य मारून जायचं, बरोबर ना, परफ्युम्स वगैरे मारून जायचे, किंवा आपण अत्तर घेतो, किंवा आजच्या मुलींचं एक फॅड आहे केस रिकामे सोडून जाणं. आजची स्त्रीसुद्धा, विवाहित स्त्रीसुद्धा केस रिकामे सोडते. आणि ह्याच्या निगेटिव्ह एंटिटीज आहेत ना, ह्या अशांकडं पटकन आकर्षित होतात. केस रिकामं सोडून जाणे, अंगावरती परफ्यूम मारून जाणे, किंवा निर्जन रस्त्याने जाणं, एकट्यानं जाणं, की ज्या रस्त्याला अशा भयानक गोष्टी आहेत त्या रस्त्याला जाणं, असं केलंच तर त्या एंटिटी साहजिकच आपल्याला पकडतातच. बरं,
तर मित्रांनो, हे होते वाजे सरांचे अनुभव आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत. तुम्हाला जर असे तुमचे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर तुम्ही गुगल फॉर्मची लिंक भरा आणि आम्हाला तुम्ही कनेक्ट व्हा. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो आणि कमेंटही आम्ही पिन करत असतो. तर ह्या व्हिडिओत तुम्हाला अजून काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आता आपण आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.